नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आता उभे आहोत मीरा बारामती रोड कोराळे बुद्रुक येथे. आपण एका औषध दुकानासमोर म्हणजे शेती औषधी दुकानासमोर आहे. ते दुकान आहे शेखर खोमणे यांचं. आणि इथं उभं राहून मी काय करतो हे विचाराल तुम्ही. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की सध्या उन्हाचा पारा हा खूप जास्त आहे. उन्हाच्या झळा आणि तीव्रता खूप मोठ्या आहेत. आणि ह्या उन्हाच्या बचावासाठी किंवा आपल्या दुकानाच्या समोर रस्ता आहे, रस्त्यामुळं धूळ उडते आणि ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याच्या झळ्या आतमध्ये येत आहेत. ह्यासाठी एक अनोखी शक्कल लावली शेखर खोमणे पाटील यांनी. आपण बघू शकतोय माझ्या पाठीमागं बघा, तुम्हाला दोन असे स्प्रिंकलर दिसतील. आणि या स्प्रिंकलरच्या माध्यमातून हा जो परिसर आहे म्हणजे जो टप्पा आहे एवढ्या टप्प्यामध्ये संपूर्ण असं पाणी असं फवारलं जाते. त्याच्यामुळे ते पाणी एवढ्या बरोबर दुकानाच्या परिसरामध्ये पसरतं आहे. आणि उन्हापासून होणारी जी लाही आहे, जो उन्हाच्या जो झळा येणार आहेत आतमध्ये, तो जळ्या थांबतील. त्यातून एक गारवा निर्माण होईल. आणि समोर अशी दुकानासमोर एक अशी सुंदर अशी, मी आता उभं राहिलो एवढं जरी बाहेर ऊन असलं दुकानासमोर उभं आहे, परंतु जे स्प्रिंकलरने पाणी जे पडतंय त्याच्यामुळे खूप म्हणजे बरं वाटतं. येणारी जी हवा आहे ना ती सुद्धा इकडून येणारी थंड हवा येते. एक वेगळी शक्कल लावली. बघा की आपण आता किती इतकं छान वाटतंय की एक काहीतरी वेगळं म्हणजे उन्हाच्या बचावासाठी एक वेगळी संकल्पना आणि एक आयडिया ह्यांनी शोधून काढली. तुम्ही इथं बघू शकता स्प्रिंकलर कशा प्रकारे काम करतोय. स्प्रिंकलर दाखवा. हा म्हणजे बघताय तुम्ही त्या जो परिसर आहे त्या परिसरामध्ये दोन्ही स्प्रिंकलरने पाणी शिंपडलं जातं आहे. आणि ह्यापासून नक्कीच येणाऱ्या ग्राहकांना एक गारवा मिळतोय. धन्यवाद.